सर्वांना नमस्कार। आज आपण वृषभ राशीच्या महिलांबद्दल एक खूप महत्त्वाची गोष्ट साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। कारण आपण जर 12 राशींमध्ये जर कुठली रास भाग्यवान म्हणायची असेल तर ती वृषभ रास होय। वृषभ राशीच्या महिला कशा असतात? अतिशय आनंदी असतात, सुदृढ शरीर असतं आणि थोड्या त्या आध्यात्मिक सुद्धा असतात। वृषभ राशीच्या महिला स्वतः आनंदी असतातच आणि घरामध्ये सुद्धा आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात। त्यांचा मुलगा, त्यांचं पूर्ण कुटुंब हे आनंदी त्यांच्यामुळे असू शकतं। हा त्यांचा वृषभ राशीचा हा स्थायी भाव आहे। भौतिक आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी जसं लग्न आहे, मुलं आहेत, प्रॉपर्टी आहे, या सगळ्या बाबतीत त्यांना समाधान त्यांना हवं तसं मिळतं। या महिलांना अगदी चटपटीत खायला खूप आवडतं, छान छान फुलं आवडतात, छान छान फिरायला ट्रॅव्हल करायला आवडतं, चॉकलेट खायला आवडतात, नटणं मुरडणं असतं, यांना सौंदर्याची खूप आवड असते आणि या स्वतःचा सन्मान स्वतः खूप जपत असतात आणि जसं ज्या स्वतःचा सन्मान जपतात तसं समोरच्याला मानही देतात। त्या आपल्या आवडीच्या जोडीदारासाठी संघर्ष करायलाही तेवढ्याच तयार असतात। म्हणून आपण म्हणतो की वृषभ राशीची महिला तुम्हाला जोडीदार जर मिळाली असेल तर तुम्ही नक्की भाग्यवान आहात, कारण त्या तुमच्यासाठी पूर्ण ताकदीने उभ्या राहतात। पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या की वृषभ राशीच्या महिलेला कौतुक केलेलं खूप आवडतं। त्याच्यामुळे दिवसातून किमान तुमचा जर वृषभ राशीचा जोडीदार असेल तर एकदा त्यांचं कौतुक हे कराच। कारण काय आहे की त्यांनी केलेली प्रत्येक गोष्ट ही सुंदर असते। त्यांनी केलेला स्वयंपाक असेल तो अतिशय चविष्ट असतो, पण त्यांच्या केलेल्या कृतीची दखल घेणं त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक असतं आणि जर हे तुम्ही असं केलं तर तुमचा संसार हा नक्की खूप सुखाचा होऊ शकतो। वृषभ रास काय आहे तर वृषभ रास ही शुक्राची रास आहे। त्याच्यामुळे वृषभ रास रोमॅन्टिक असते, यांना स्वप्नात रमायला आवडतं आणि त्यासोबत हे कष्टही खूप करतात। कारण काय आहे, वृषभ राशीचं चिन्ह हे बैल आहे। सुरुवातीला थोडा आळस दिसतो, पण या लोकांनी एकदा काम सुरू केलं की त्यांचं ध्येय पूर्ण होईपर्यंत हे थांबत नाहीत। हे प्रचंड मेहनत करतात आणि शांतपणे कामं पूर्ण करतात। वृषभ राशीचा शुक्र हा राशीस्वामी आहे। शुक्र कसा आहे, शुक्राला कलेची आवड आहे, कलाप्रिय आहे, त्याच्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना कलेची प्रचंड आवड असते। आपण जर ज्योतिषाच्या दृष्टीने जर बघत असतो तेव्हा तुमच्या पत्रिकेत जिथे 2 अंक असेल आणि तिथे जर चंद्र असेल तर तुम्ही वृषभ राशीचे आहात हे समजून चला। शुक्र हा स्त्री ग्रह आहे, त्याच्यामुळे सौंदर्य, आकर्षण, भौतिक सुख या गोष्टी त्यांना खूप मिळतात, पण त्या सुखासाठी काही प्रमाणात संघर्ष हा करावाच लागतो। आता एक महत्त्वाची गोष्ट, वृषभ महिलांचा अनेक वेळा काय होतं की स्वार्थासाठी उपयोग केला जातो। कारण आपण जर वृषभ चंद्र किंवा वृषभ लग्नाकडून पत्रिका पाहिली तर त्यांच्या 6ठ स्थानामध्ये तूळ रास येते आणि तूळ रास ही देखील शुक्राचीच राशी आहे। म्हणून जो त्यांचा उपयोग करतो त्यालाच त्याचा त्रास होतो। त्यांचा स्वभाव अतिशय शांत असतो, त्यांचं चालणं वागणं अतिशय शांत असतं, शरीर सुदृढ असतं, चेहऱ्यावर परिश्रम आणि ज्ञानाचं एक सुंदर तेज असतं। वृषभ राशीची लोक शुक्रप्रधान असल्यामुळे चार चौघात उठून दिसतात। ते जे काही कपडे घालतात ते अतिशय सुंदर टापटीप असतात, त्याच्यामध्ये एक रसिकता असते। या महिला प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतात, त्या व्यवहार कुशल असतात, चिकाटी असते, काम पूर्ण करण्याची क्षमता असते आणि त्या जिथे जातात तिथे त्यांचा प्रभाव हा पडतोच। त्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यात कशा असतात जर असा आपण विचार केला तर त्या त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं वैवाहिक आयुष्य जगतात। त्या त्यांच्या पतीवर भरभरून प्रेम करतात, पण त्यासोबत थोडी यांच्याकडे संशयी वृत्ती सुद्धा असते आणि आपलंच बरोबर आहे असा हट्टही असतो। आता विवाहाच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेऊया। वृषभ महिलांसाठी कन्या आणि मकर राशीचा जोडीदार सगळ्यात उत्तम मानलेला आहे, कारण हे दोन्ही स्थिर आणि व्यवहार कुशल असतात। इथे मिथुन रास पण चालू शकते, पण मुख्यतः कन्या किंवा मकर राशीच्या जोडीदाराचा इथे विचार अतिशय योग्य ठरतो आणि धनु राशीसोबत वृषभ राशीने विवाह टाळावा, कारण हा इथे षडाष्टक योग इथे होतो। त्यामुळे षडाष्टक योगातील राशींशी शक्यतो विवाह करणे टाळावे, कारण इथे स्वभावांमध्ये बरंचसं अंतर होऊ शकतं। आता जर वृषभ राशीच्या विवाहाच्या वयाबद्दल जर बोलायचं झालं तर वृषभ महिलांचा विवाह साधारणपणे 25 किंवा 27व्या वर्षी होऊ शकतो, कारण ही राशीमध्ये काय आहे, वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, सप्तमेश म्हणजे विवाहाचा कारक ग्रह मंगळ आहे। त्याच्यामुळे हे दोन्ही ग्रह कमी वयात प्रभावी असतात, म्हणून तुमचा लवकर विवाह होणं आणि तो लाभदायक ठरणं ह्या बाबी तुमच्या आयुष्यात दिसून येतात। हा योग्य काळ गेला तर नंतर स्थिरता यायला वेळ लागू शकते, म्हणून योग्य वेळी योग्य जोडीदार निवडणं खूप महत्त्वाचं आहे।
थोडक्यात वृषभ महिला म्हणजे प्रेम, सौंदर्य आणि परिश्रम आणि सुख देणारी शक्ती. जर तुम्ही त्यांना मान दिला, त्यांचं कौतुक केलं, तर तुमचं आयुष्य खूप सुंदर होईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या ॲस्ट्रोतृप्ती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय ज्योतिष.